हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधूंचा एकत्र आणि एकच मोर्चा ही घोषणा झाल्यानंतर ही मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची नांदी असल्याचं बोललं जात आहे। गेल्या अनेक काळापासून ज्याची फक्त चर्चा झाली ती गोष्ट आता सत्यात येणार असा विश्वास व्यक्त केला जातोय। मराठीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे 5 जुलैला एकत्र मोर्चात सहभागी होणार असल्यानं आता दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साह आल्याचं पाहायला मिळत आहे। दोन्ही बाजूनं जोरदार तयारी सुरू झाली आहे। पण या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांवर राजकीय आरोप करणारे, सतत टीका करणारे नेते सुद्धा आता एकमेकांशी संवाद साधताना दिसतायत। त्यामुळे युती आधीच दोन्ही बाजूच्या नेत्यांचे सूर जुळायला लागल्याचं बोललं जात आहे। मोर्चासाठी 2 भाऊ एकत्र येणार असले, 2 पक्षांच्या युतीच्या चर्चा असल्या तरी नेत्यांचं मात्र मनोमिलन व्हायला सुरुवात झाल्याचं आता सांगितलं जात आहे। मुख्य म्हणजे 2 भाऊ एकत्र आले तरी नेते आणि कार्यकर्ते मनानं एक होतील का, असाच प्रश्न कायम या युतीच्या चर्चांवेळी निर्माण होत होता। पण आता हे मनोमिलन दिसून येत असल्यामुळे युतीसाठी या गोष्टी सकारात्मक असल्याचंच बोललं जात आहे। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे असे कोणते नेते ज्यांच्यात आधी टोकाचे वाद होते पण आता या मोर्चामुळे त्यांचं मनोमिलन होऊ शकतं, त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सगळ्यात आधी बोलावं लागतं ते ज्येष्ठ नेत्यांबद्दल। ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊत आणि मनसेचे बाळा नांदगावकर हे दोन्ही पक्षांतल्या पहिल्या फळीतले नेते। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची सावली म्हणूनही त्यांच्याकडे बघितलं जातं। आता बाळा नांदगावकर हे तसे शांत आणि संयमी स्वभावाचे, तर संजय राऊत तितकेच आक्रमक। या दोन्ही नेत्यांमध्ये थेट खडाजंगी किंवा आरोप प्रत्यारोप झालेले पाहायला मिळत नाहीत, पण या दोन्ही नेत्यांमध्ये अप्रत्यक्ष आरोप प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळतं। 2014 आणि 2017ला मनसेकडून उद्धव ठाकरेंना युतीसाठी प्रस्ताव देण्यात आला होता। तेव्हा स्वतः बाळा नांदगावकर हा प्रस्ताव घेऊन मातोश्रीवर गेले होते। तेव्हा दोन्ही भावांनी एकत्र यावं ही स्वतः बाळासाहेबांची इच्छा होती। ती त्यांनी मला एकदा बोलून दाखवली होती। तेव्हा त्यांना मी त्यासाठी प्रयत्न करेन असा शब्द दिला होता। त्यामुळं बाळासाहेबांच्या इच्छेसाठी माझा हा प्रामाणिक प्रयत्न होता। माझं राजकारण संपलं तरी चालेल, पण हे दोघं भाऊ महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी एकत्र यावेत अशी आपली भावना असल्याचं बाळा नांदगावकर यांनी त्यावेळी म्हटलं होतं। पण काही कारणांनी त्यावेळी या युतीच्या चर्चा फिसकटल्या। तेव्हा मनसेकडून बाळा नांदगावकर यांनी आपला विश्वासघात झाल्याचं म्हटलं होतं। तेव्हा दोन्ही भावांमध्ये सकारात्मक चर्चा झाली होती, पण काही लोकांनी हेतुपुरस्सर युतीची चर्चा पाण्यात घातली। 2014 मध्ये राज ठाकरेंनी स्वतः संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना फोन केले होते। तेव्हा राज ठाकरेंनी काय सांगितलं होतं हे संजय राऊतांनी बाळासाहेबांना स्मरून सांगावं असं बाळा नांदगावकर म्हणाले होते। त्यामुळं युती न होण्यासाठी कुठेतरी संजय राऊतच जबाबदार असल्याचा अप्रत्यक्ष आरोप बाळा नांदगावकर यांनी केला होता। या आरोपाला संजय राऊत यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं होतं, आम्ही कोणासाठीही दारं बंद केलेली नाहीत, पण जर कोणी विश्वासघात म्हणत असेल तर त्यांना आधी आत्मपरीक्षण करावं लागेल असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं। त्यामुळंच संजय राऊत आणि बाळा नांदगावकर या दोन्ही पक्षातल्या प्रमुख नेत्यांमध्ये अनेकदा अप्रत्यक्ष टीका आणि आरोपांचं शीतयुद्ध झाल्याचं पाहायला मिळालं होतं। पण आता हिंदी सक्ती विरोधातल्या मोर्चामुळं या 2 नेत्यांचंही मनोमिलन होण्याची चर्चा सुरू झाली आहे। त्यानंतर बोलायचं झालं तर मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांच्याबद्दल बोलता येईल। या दोन्ही नेत्यांमध्ये नुकतीच झालेली थेट लढाई 2024च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रानं पाहिली। या निवडणुकीत वरळी विधानसभा मतदारसंघातून हे दोन्ही नेते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते। त्यावेळी त्या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय वाकयुद्ध पाहायला मिळालं होतं। खरं तर संदीप देशपांडे यांचं कार्यक्षेत्र हे वरळी शेजारच्या माहीम विधानसभा मतदारसंघात आहे। त्यांनी माहीममधून विधानसभा निवडणूक सुद्धा लढवली होती, पण तरीही राज ठाकरेंनी त्यांना थेट आदित्य ठाकरेंविरोधात वरळी विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरवलं। बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा मुद्दा, कोळीवाड्यातील कोळी बांधवांच्या समस्यांवरून संदीप देशपांडेंनी आदित्य ठाकरेंवर टीका केली होती। केम छो वरळी या ठाकरे गटाच्या कॅम्पेनवरूनही संदीप देशपांडेंनी आदित्य ठाकरेंना टार्गेट केलं होतं। पण आता युतीच्या चर्चा सुरू झाल्यानंतर अलीकडेच त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय, ज्यामध्ये एका कार्यक्रमात आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडे हे समोरासमोर आले। तेव्हा या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना हसून हस्तांदोलन केलं आणि मोकळेपणानं संवाद साधला। या व्हिडिओची सोशल मीडियावर सुद्धा चांगलीच चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळं निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले, एकमेकांवर आरोप करणारे आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडे यांचेही सूर आता जुळत असल्याचं सांगितलं जात आहे। तसंच
संदीप देशपांडे आणि ठाकरेंचे आमदार वरुण सरदेसाई यांचीही दादरच्या जिप्सी हॉटेलमध्ये भेट झाली होती। त्यावेळी या दोघांमध्ये मोर्चाच्या नियोजनासंदर्भात चर्चा झाल्याचंही सांगण्यात आलं होतं। ह्या भेटीची ही मोठी चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं। आता हे झालं नेत्यांबद्दल, पण कोणत्याही पक्षाचे आधारस्तंभ असतात ते कार्यकर्ते। ठाकरे बंधू एकत्र आले तरी त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते खरंच एकमेकांच्या जवळ येणार का? कारण वरिष्ठांच्या पातळीवर एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असल्या तरी स्थानिक पातळीवर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमधले वाद शमणार का, असाही एक मुद्दा विचारला जात होता। त्याला काही प्रमुख कारणंही होती। जागा वाटपात हाच विषय संघर्षाकडे जाऊ शकतो। मनसेकडे सध्या एकही आमदार नाही, माजी नगरसेवकांची संख्याही मोठी नाही। मनसेची ताकद उरली आहे ती शाखा प्रमुखांमध्ये। महानगरपालिकांच्या निवडणुका गेल्या 3 वर्षांपासून प्रलंबित आहेत। या निवडणुका लढण्यासाठी मनसेच्या शाखा प्रमुखांनी जोरदार तयारी केल्याचं पाहायला मिळतंय। साहजिकच तिकीट वाटपात दोन्हीकडचे शाखा प्रमुख उत्सुक आहेत, त्यासाठी तयारी सुद्धा करतायत। त्यातही शिवसेनेची 2 गटात विभागणी झाली, पण मनसे सत्ता नसतानाही एकसंध राहिली। ठाकरे गट आपल्या शाखा प्रमुखांच्या माजी नगरसेवकांच्या जागा सोडणं अवघड आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचा वाटाघाटीचा पॅटर्न सुद्धा महाराष्ट्रानं बघितलाय। त्यामुळं राज ठाकरेंसाठी मनसेची ताकद असलेल्या शाखा प्रमुखांना डावलणं अशक्य आहे। ज्यांच्या जोरावर मनसेची ताकद शाबूत आहे त्यांनाच राज ठाकरेंकडून तिकीट नाकारलं जाणं कठीण आहे। म्हणूनच स्थानिक पातळीवर शाखा प्रमुख कार्यकर्ते यांचं मनोमिलन घडून येणं हे या दोन्ही पक्षांसाठी आव्हान असल्याचं सांगितलं जात होतं। पण आता मराठीसाठीच्या मोर्चासाठी स्थानिक पातळीवर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असल्याचं पाहायला मिळतंय। कार्यकर्त्यांचं मनोबल वाढल्याचं दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे। त्यामुळं ही दोन्ही पक्षांसाठी सकारात्मक गोष्ट असल्याचं सांगितलं जातं। आता 5 जुलैच्या मोर्चाकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष तर आहेच, पण 2 भाऊ, 2 ठाकरे आणि 2 सेना खरंच एकत्र येणार का याची राज्यातल्या प्रत्येकाला उत्सुकता आहे। तसंच युती झालीच तर नेते आणि कार्यकर्त्यांचं झालेलं हे मनोमिलन कायम राहणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।